माझे किल्ला. तुमचा गाणं घरच्यांचा उल्लेख करून तसंच म्हणून दाखव आणि नाचून दाखव. मला नाचून दाखव. गैरवर्तणूक सर्वांना बोलवा. मी काय बोललो जरा ऐका जरा ऐका ना 2 मिनिटं ऐका. मी काय बोललो आपण महाराजांची आपण त्याचा आपण अवमान नाही करायचं बोललो ना. आपल्या शोधतं काय माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे. आम्ही 5 जण जबाबदार व्यक्ती समोर उभे असताना आम्ही तुम्हाला सांगितलेलं की आपण शिवाजी महाराजांच्या छत्राखाली उभे आहोत. आपल्याकडनं काही चुकी होणार नाही, गैरवर्तणूक होणार नाही याची दक्षता आपण घ्यायची होती. बाहेर होतो का आपण या चौकाच्या? तर आता पुढचा त्यांचा विषय घेऊ. राग येणं साहजिक आहे. नाही यायलाच पाहिजे. मयूर आता विषय संपलेला आहे. यायलाच पाहिजे. ओके चला. आणि सगळं बरोबर आहे. बरोबर आहे. फक्त त्याच्यात एक विषय लक्षात घ्या की हे जे घर झालं ते पर्पजली केलेलं नाही हे तुम्हाला पण पडतं. बरोबर आहे की हे जाणून बुजून झालं का अजाणतपणे झालेलं आहे आणि ते चुकीचं झालेलं आहे. काल माझं यांना बऱ्याच लोकांची यांना माझा विषय झाला की बाबा यांना जे झालं असा काय पर्पज नव्हता की बाबा आपण यांना कारण महाराजांचा आदर करतच आतापर्यंत ना आपण सोशल मीडियाचा विषय आहे. बाळा असला तर काय उगाच पुढे पुढे नाही जात राहतो. आमच्यासाठी दापोलीसाठी सुद्धा हे भूषण वगैरे नाही. का बोलवलं आमच्यासाठी ह्याच्या पलीकडे तुम्हाला सांगतो विषय असा आहे की ही व्हिडिओ आपल्या इकडून नाही, ही व्हिडिओ सातारापासून इकडे आली. म्हणजे आपण किती गाफील आहोत आपल्या माणसांवर. हे सगळ्यात वाईट आहे. चेतन शेठ महाराज विषय नव्हता. या संतूच्या बायकोने इंस्टाग्राम टाकलं. तुम्हाला इंस्टाग्रामचं महत्व माहिती आहे का? महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे बाबत आक्षेपार्ह गाणं गायल्याबद्दल दापोलीमध्ये प्रचंड संतापाची लाट पसरली की दापोलीतील काही व्यापाऱ्यांचा चमू समुद्रात फिरण्यासाठी गेला होता. यावेळी त्यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे बाबत आक्षेपार्ह गाणं गायलं होतं. ते सोशल मीडियावर व्हायरल झालं होतं. व्हायरल गाण्याबाबत दापोलीतील शिवप्रेमींनी शिवपुतळ्याजवळ एकत्र येत त्यांना याबाबत जाब विचारला. यावेळी संशयितांच्या तोंडाला काळे फासत शिवप्रेमींनी निषेध व्यक्त केला व त्यांना माफी मागण्यास भाग पाडले. इतकेच काय तर त्यांनी पोलीस स्थानकात जाऊन पोलिसांनाही लेखी लिहून दिले की आमचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आहेत, आम्ही त्यांचा आदर करतो आणि आमच्याकडून झालेली चूक जी आहे त्याबद्दल शिवराय देखील आम्हाला माफ करतील, अशा प्रकारचं माफीपत्र त्यांनी दिलेलं आहे. या घटनेचा दापोली तालुक्यातून निषेध व्यक्त होत आहे. माझ्या शिवप्रेमी बंधूंनो, आपणा सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अजाणतेपणे गाण्यातून चुकीचा उल्लेख जो होता कामा नये
पण झाला आहे त्याचे आम्ही एक भाग झालो हे नक्कीच आम्हाला सुद्धा पटलेले नाही. पण खेळीमेळीच्या वातावरणात गाणी भारूड पोवाडा म्हणत असताना झाला आहे, चुकी झालेली आहे आणि याची खंत आम्हाला आमच्या मनात नक्कीच आहे. महाराजांचे गोडवे त्यांचे पोवाडे गात त्यांना आदर्श मानत लहानाचे मोठे आपण झालो. महाराजांबद्दल नितांत आदर आधीही होता, आजही आहे आणि सदैव राहील. परंतु झालेल्या चुकीची अंतःकरणपूर्वक आम्ही जाहीर माफी मागतो, दिलगिरी व्यक्त करतो. महाराज नक्कीच आम्हास अनवधानाने झालेल्या चुकीसाठी मोठ्या मनाने क्षमा करतील अशी खात्री आहे. छत्रपती शिवाजी महाराज आमचे आराध्य दैवत होते, आहेत व आजीवन राहील. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि हे मी कुठल्याही दबावाखाली किंवा हे करत नाही, कारण हे माझ्या मनाला सुद्धा पटलेलं नाहीये. माफी मागा. कॅमेरावाले पुढे या. अशा इकडे उभे राहा वगैरे ना. नाही हे आपण दाखवली. एक मिनिट जे पत्र दिलं ते आम्ही आमच्या पद्धतीने तुम्ही तुमच्या पद्धतीने दिलेलं आहे. पण तुमच्याबरोबर अनेक लोक होते, ते तुमचेच होते का अजून बाहेर होते? ते तुमच्या बरोबरच होते की बाहेर होते काय माहिती. आता तुम्ही दापोलीला म्हणून आम्ही तुम्हाला धरलेलं आहे, पण ते जर बाहेरून येऊन जर ती लोक जर आमच्या महाराजांबद्दल असं बोलणार असतील तर आम्हाला त्यांनाही बोलून घेऊन त्यांना पण याच पद्धतीने शासन करायचं. ते शासन काय बोललेले पण नाही आहे आणि काय हे नाही आहे. सोबत नक्कीच तुमची जबाबदारी तुम्ही पूर्णपणे घेताय ना. बरोबर म्हणत होते का नाही ते दापोलीत येऊन तुम्ही आपल्या दापोलीमध्ये त्या सगळ्यांसमोर आपली पद्धती करत होता. म्हणजे काय त्यांचं पण घ्या, आमच्यातलं पण आपलं जसं म्हणणं असेल ना तसं आपण ही म्हणणं आहे. एकेकाला माफी मागू. अरे ते जे काय माफी मागतात ते आपल्याला ऐकायला येऊ दे ना. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तरी माफी मागू दे. ती व्हिडिओ घ्या तुम्ही. चुकी झाली बोल माफी होता जोरात बोल. आवाज जोरात येऊ दे. आवाज जोरात येऊ दे. आवाज महाराज खाली बघा. संतून अशी नाही मग हे केला नाही. अरे केला संतू परत मागे. जे काल व्हिडिओमध्ये अजाणतापणे चुकी झालेली आहे, महाराजांकडे नतमस्तक होत मी त्या चुकीसाठी नतमस्तक होत आहे. महाराजांनी आम्हाला क्षमा करावी हीच माझी विनंती असेल. दहा वेळा महाराजांना बोलतो. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.